ज्ञानिना मुक्तिदात्रिया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास निमित्त चलता असले संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि सत्संग कार्यक्रमांक आयला तसले मागिले सगळे लोकांची हार्दिक जाल तसले स्वागत। भारतीय तत्वशास्त्र भितरी पंचतंत्राचे नाव अत्यंत गणनीय जान आसा। पंचतंत्र कथामुखेन आमकां जिवना भितरी कशुरका कश्चलका खंच योग्य खंच अयोग्य हे जे चिंतने सुंदर जावंगे न्हू विस्तार जावंगे न्हू दाखयता वता। तशें विचार करूंक गेल्यार दोन भाग आसाची, एक हितोपदेश आनी पंचतंत्र म्हणून दोनीची कथा म्हाका जाल तसले चिंतने विशयाची जाल्यार पंचतंत्र अधिकृत जाल तसले एक संदेश दिता वचचे असले एक चिंतने आमी पळयताची। तुंतुचेची एक सुंदर चिंतने आज आमी हांगा पळया। एक भिक्षुक भीक मागूंक गेलो जीवन करता उरता केन्ना एक भिक्षुक एक्को गांव वचून जीवन करतकी मागता उरतकी सहजानुची लोकाल तिरस्कार जास्त जाता वता। अशांक ताका दिसता हेचे कामां व्हरून घेवन मागता उरलेली म्हाका कांय मेळचें ना आतां। अशा न्हू देश संचार करता करताची मागून जीवन करया म्हूण सांगे न्हू तो भिक्षुक थंय कोण आशिल्ले तो गोचेक धोती उंच एक साल टवाल टायप वस्त्र आनी सान बोगोणे आयदन पेतलेचे अशें हांवें न्हू ते घेवन न्हू तो संचार करता करताची मध्यंतर खंय गांव मेळ्ळेरी थंय बागू घेवन खावचे राबचे आनी मुखार वचचे अशीची याच करता करता वता आसा। यात्रा करता करता वता आशिल्ले तसले ते भिकारीक यात्रीक अचानक जावंगे न्हू तेगेली यात्रे भगवत संकल्प घेतकी काशी पर्यंत पावून सोडले। ताका गुर्तू ना आपूण काशी वतलो म्हणून मागता वता आशिल्लो तो अचानक जावंगे न्हू संध्याकाळा भितर काशी प्रवेश केले। थंयच्या लोकां निमित्त ताका कळना आयले तो काशी पावला म्हणून ताका मस्त संतोष जाले आनंद जाले। अब्बा अनेक लोक काशी येवका म्हणचे बदल विचार करता उरताची अनेक लोक काशी वचका म्हणून प्रयत्न बी करताची जाल्यारी मागीर योग कितले कांय गुंतना कांय ना। केनके एक पट आयकता जालें काशी वचका गंगा स्नान करका
परमेश्वराले दर्शन घेऊ का म्हणून जाल्यार विश्वनाथाचें दर्शन घेवचो असले योग म्हाका येवंक गेले न्ही आतां जाल्यार अशी हे स्थिती भितरी ते भगवंताचें दर्शन घेवची योग्य न्ही. फाल्यां साकणीक गंगा स्नान करूंक न्हू ते भगवंताचें दर्शन वच्चा मागीर जीवन कृतकृत्य करूंक घेया. आनी कितें देवका जिवना भितर म्हाका साक्षात परमेश्वराले सानिध्याचे काशीक येवन पावलो म्हणजे जाल्यार काशी मरणान मुक्ती ही काशीक तरी मेल्ले रे आनी म्हाका मुक्तीची गती आनी दुसरें कसलें ना म्हाका जिवना भितर. अशा न्हू आशिल्ले तितले दिवसू आतां हांगा काडका म्हण विचार करूंक न्हू. खंय की एकल्यान हण्ण दिलेले खावंक न्हू रातचो न्हिदता. सकाळी संदर्भ सामान्य 5-5:30 संदर्भाचेर एचर येता ताका प्रफुल्लीत जाता तसलें वातावरण. कारण भगवंताले आवास निवास काशी क्षेत्र ते अशांग न्हू प्रफुल्लित्यान संतोशित्यान उठत तो ताका दिसता गंगा स्नान करता म्हणचे मागीर म्हालगड लोकांनी बी विचार केलेले तिणी कोण हांगा पावल ना जाल्यार तेंगेलो आशिर्वाद की हांव हातांक पावला. तेंगे सगळे लोकांना नांव घे न्हू काशीक गंगा नदी भितर बुडूंक घे न्हू 3 फावटी उठता तेज नंतर भगवंता दर्शन घेता म्हूण सांगे न्हू सहजानुची नदी दिकांनी यात्रा करता. गंगा नदी अत्यंत अद्भुत जावंक न्हू प्रवाहित हांगेन वता आसा. दूरतनी पळयतना हेका आनंद आनंद अब्बा गंगा पळयत असले योग मेळ्ळे म्हाका ताका स्नान करत असले एक अद्भुत सन्निवेश आयले म्हूण सांगे न्हू गंगा नदीचेर रावचें धांपता. सुतलो पळयता खंय खंय की एकलो दोगलो खंय की न्हाता उरताची. सकाळी पुरा जालें नाशिल्लें काय तरी कोण आयलो उरत ना अजुनूची. विशाल जालें तसलें तट. इतले आनंदान न्हांवचेर ते खंय अवकाश मेळ्ळे की ना की अशें हांवें न्हू न्हांवचे काय तरी तयार करता म्हूण सांगे न्हू तेगेले भिक्षा पात्र तोक दवरता आनी उंचलो टवल काणयेक पीळ तोक दवरता. दवरून न्हू न्हांवचें वच्चें काय म्हणटा ताका दिसता. मस्त दिवसा नंतर काशी येवन पावला. काशी वता न्हाता आसा थोडे जास्ती न्हांया ते मस्त वेळ ते न्हाता बसले रे कोण तर मागीर आयशिल्ले आयदन हांगा चोवन व्हरलें कितें करचें. हे अशी सोडून गेले री हांव न्हा न्हू आंग विसरून सोडले री कोण तर होवन सोडतालीच. अशा न्हू हें उंच दवरचें योग्य न्ही म्हूण सांगे न्हू फोंड काडटा. फोंडा भितर तें आयदन दवरता. कारण एकूच तेगेलें आस्ती आशिल्लें तें आयदन घेवन बागून जीवन करचें ताणें एकूच तेगेलें आस्ती तें. अशान फोंड काणगे न्हू फोंड धांवता. धांपून हांव चेवचें उठता तेन्ना ताका बोडा येता अयो फोंड काण धांपलें कितकें आहा आयदन कडेन हेंच फोंड हांगा आसून म्हाका कशें कळकेलें. आतां म्हाका तरी कळकाम जालें आसता तरी हांगा कितें तरी एक गुर्त करून वचका कितें गुर्त करया. तेन्ना ताका परमेश्वराले लिंगाचे याद येता. हा हें काशी क्षेत्रच न्ही वे ईश्वर लिंग करून सोडले व्हड एक मात्ती गुड्ड घांग चन्न करून अडचून दवरून सोडले री म्हाका हांगा तुका आयदन आसा म्हूण कळटा. हांव येंग हांगा आयदन काडून घेवन पुना वचीत म्हूण सांगे न्हू ते फोंड काडटा तसले जाग्याक एक लिंगाकाराचे मात्ती गुड्ड दवरून घे न्हू तशी न्हांवचें वता. काशी उदक अत्यंत थंड उदक कारण लागीं थंतनीची प्रवाहीत येता आसता काशी भितर गंगा उदक. संतोशां वता न्हाता आसा ताका वेळ काळ गेल्लेले कळना पाप. अर्ध तास 1 तास जावन वता न्हाता तितले आनंदान न्हाता आसा. आनी सगळे तेगेले पुरोजे लोकांना नांव घेता बुडचे नांव घेवचे बुडचे थिंग कुठलो का तें पुण्य मेळ्ळो म्हणजे प्रार्थना करता आसा. इतले भितरी सुमार लोक थंय न्हांवचे काय तरी बस घेवन येता आसाची गाडी घेवन येता आसाची. तेन्ना उठोवची हें न्हाता आशिल्लें पळयताची बाजून लिंग आशिल्लें पळयताची. ओहो म्हण सांगेन मना भितर कितकी विचार करताची कितकी काम करताची आनी उठून लोक न्हू न्हांवचे वताची. अशा न्हू 1 ते 1.5 तास गेले हेका मनाक संतोश जाले. आतां पुरो न्हालले
आत्ता वचून दाडा वचून न्हू आंग पुसून घे न्हू मागीर आयदन घे न्हू हांवें परमेश्वर दर्शना वचका म्हणून दाडा येता मात ते चक्करेन वता तेका खंय पळय थंय लिंग खंय पळय थंय लिंग जावन बसल्याची अय्यो रामा हें कशी सुतलो पळयता मसलो न्हांवचें गेल्याची तेन्ना तेका कळटा ओहो हांवें हांगा लिंग करून घेवन न्हांवचें गेलो कोण केकल्यान पळयलें म्हण जालें तेगे मनां दिसलें लिंग करून न्हांवका म्हणून तो बी लिंग केलो तो न्हांवचें गेलो अशें 100-200 लोक न्हाता आसा ते 100-200 लोकांक लिंग करून सोडता आतां मागीर लिंग खंय म्हूण सोदचें गडबड नाका म्हण आंग आनी पुसून घेता क्लीन करून घेता सामान्य अंदाज उरता म्हणून एक लिंग काडटा लिंगात उगना तें आयदन भितर आसा काण घे न्हू माती काडूं वता थंय मेळटना आनी एक लिंग फुटून काण माती काडून पळयचें वता थंय बी मेळटना तेन्ना सायडान न्हाता आशिल्लें तोडो करतना कितें मागीर लिंग फुडता तो कळलें मागीर रापरे कांटाक मारताची ह्यो सांगता तुगे लिंग फुटिल्ली न्ही मारे हें मागीर आयदन आसा फार सांगनाका हेचें काम करता तूं बसून घेवन हांगा म्हूण ताका हिग्गा उगा मान घे न्हू ताका बाबत हांडिताची जेन्ना तो एक रुमका तो गुचून बसून घे न्हू हे देवा कितें करचें हें जगत खन्न म्हणजे आंगेल पळय हांव कितकीची मागीर एक आयदन राखून घेवका म्हूण सांगे न्हू आयदन तो पळोवन घेवन एक लिंग करून घे न्हू न्हांवचें गेले री नंतर आयलो लोक पुराची लिंग करून न्हांवचें गेलेची तूं निमित्त मागीर आयदन चुकून गेलो मू मागीर आयदन हात सोडून गेलो म्हणजे पश्चाताप करताची बसता ताका तो एक सुंदर श्लोक सांगता गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः म्हणून हें जगत कशें आसा म्हण सांगलें री हें प्रपंच कशें आसा म्हण सांगलें री गतानुगतिको लोकः एकल्यान कलशीची आनेकल करता विना एकल्यान चल्लशीची आनेकल चलता विना एकल्यान उरलेशीची आनेकल उरता विना तो तशें कितें केलो तो तशें कितें चल्लो तो तशें कितें उरलो म्हणजे कोणाक परमार्थ गुतना परम सत्य गुतना कित्याक लागून ताणें केल्लें हें हांवें करची नाका तें गुतना अशें जावंक गे न्हू मागीले गंगा सैकत लिंगेशु नष्टम मे ताम्रभाजनम हांव गंगा नदीक न्हांवका म्हूण आयलो मागीर आयदन राखची तरी आयदन तोग दवरनो लिंग केलो जाल्यार उठ्ठो लोक हांवें केले प्रकार करून गे न्हू आतां मागीर आयदन सुद्दां जेन्नाशीची हांव बसलो म्हणजे दोळे उदक काडटा खंय जाल्यार तेगेले दोळे उदक परमेश्वरा पर्यंत पावून की कितकी उठ्ठो लोकोची न्हाण गेल्लेची तेन्ना सावकाश उठ्ठो लिंगा फुटोवन तो पळोवंक घेवन तेगेले आयदन काण देवाल दर्शन तो गेल्लो म्हणजे कथा आयकले नंतर जिवना भितर कळणेवची सत्य कितें आमकां एको एक सत्य म्हळ्यार कोण तर एकल्यान केल्लें पुरो ते पुराची अनुकरण करची एक पद्दती आजी आमी खान आयल्या गीते भितर भगवंत बी सांगता यत्तदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते म्हणून श्रेष्ठ मनुष्य समाजा भितर अत्यंत विशिष्ट मनुष्य खंयचे आचरण करता की ते सगळे आचरणे बाकी लोक बी करता वताची तेणे हेचे सत्य म्हण सांगलेली बाकी लोक ते अंगीकार करताची म्हणजे वचन भगवंत गीते सांगता म्हणजे असलेली प्रायशः आम्ही कसले करता आसाची म्हणजे असलेली आम्ही कोणाक पळोवन करता आसा विना तेजे फाटल्यान रहस्य कितें कारण कितें वस्तुनिश्ठाचे विशय कितें हेजे कांय कल्पना अशें आशिल्ले दुरंत विशय न्ही हे वस्तुतः लिंगकन न्हांवचे आवश्यकता बाकी लोक आशिल्ले थंय ना करची बी न्ही न्हांवचे पयले न्हान करता आसले न्हांवचे पयले करची बी न्ही जाल्यार लोकांनी पळयलें जाल्यार कितें तो थंय न्हाता आसा हांगा एक लिंग आसा हां लिंगकन न्हांवका इतले वडा गेले बीन आहा तिंका त्या लिंग कितें कथा केला तूं तोगेन कितें दवरला तेजे हुसा बरें कोणा जावका तेजी कल्पना कोणा येता ते कोण कोण घेवचें वता अशें या न्हू त्यान कलेशी करता गेले विना तेजी रहस्य कळनाशी कला निमित्त 100-200 लिंग जावन गेलेत न्ही थंय ते योग्य वे
म्हणून विचारू गेले री प्राय ते कथा कित आसा तेचे प्रकार आज आमगे जिवना भितर आमी करता तसले अनेक कितले विशय चिंतन करचे अनिवार्यता आज आमकां आसा. आज आमी जिवना भितर कितें करता आसाची, कशें चलता आसाची म्हणजे विचारू गेले री कोण एक सांगिले तेचे खरें, तेचे योग्य, तेचे समूह म्हणून आमी पुराची तेजे अनुकरण करता आशिल्ले हे कितले पर्यंत योग्य. मुंजी विशय सहजानूची मुंज करका म्हणजे उठलो का गुत्त आसा, केन्ना करका म्हणजे गुत्तना. सहजानूची थोडे पयलीं गेले री लग्ना दिवस पयले मुंजी नंतर हे दिवस लग्न हें आशिल्लें. कारण विचारचें गेले री दरिद्रते कश्ट वेवस्थीत अनुकूल ना आशिल्लें तें अंगीकार करया आमी. ताका आमी चूक म्हणची न्ही, परिस्थिती तशी जाल्यार धर्मशास्त्र कितें सांगता मुंजे बदल हें एक आमी कळून घेवका. धर्मशास्त्र सांगता चल्ल्याक 8 वर्षां उपनयन करता, जन्मतो गर्भतो वा अष्टमे वर्षे ब्राह्मणम उपनयेत. धर्मशास्त्राचें वाक्य हें 8 करू जालना 8 डब्बल 16 पर्यंत मुंजी करका चेडाले. हें धर्मशास्त्र एक चौकट खान दिता आमकां. चेडाल मुंजी आमी केन्ना करका. अत्यंत प्रखरमती आसा, बुद्धी श्रेश्ठान आसा, संध्यावन करचेक तेगेले कितें कर्तव्य पालन करचेक तो मनुष्य सबल जाना समजालो आसतली 8 वर्षां करचें अडना, ताणें गुरुबलपणाचें वशकत ना. जाल्यार तेगेली बुद्धी अजून वाडली ना, अजून हुडाळ जावन आसतो, ताका अजून संध्यावन करचें गायत्री जप करचें तेगेलें मन तिजें स्थिर जावन बसना म्हणल्यार आसतली. थोडे दिवस वच्यो, कितले दीस वचून वच्यो 16 वर्ष पर्यंत एक मनशाली बुद्धी परिपक्व जावं पर्यंत, तेगेली बुद्धी एक विस्तार जावं पर्यंत, दृढ जावं पर्यंत 16 वर्ष टायम घातला. बॉन्ड घान दिला, लिमिटेशन घान दिला, तेन्ना पर्यंत मुंजी करूं अडना. 8 वर्षां करचें आसतली गुरुबलपणाचें वशकत ना, 8 नंतर करचें आसतली गुरुबल पळोवंक घे न्हू ज्योतिशास्त्र प्रमाण मुंजी करका. हें धर्मशास्त्राचे तसले विशय. कारण मनुश्यांनी परिपक्व जालतना केन्ना मुंजी केल्यारी तो दिवसा संध्यावन करता, बाप्पा म्हाका गौरवान चलता, तेगेले कितें नित्य कर्तव्य आसा तो सुलितान करूं शकता म्हणजे चिंतनेचेरी ही एक वेवस्था धर्मशास्त्रान केल्लो आसा. आज आमी सहजानूची चेडाक 8 वर्सां आनी 16 वर्सां भितर मुंजी करचे प्रयत्न करताचे योग्य आसा. जाल्यार मध्य एक हांड दवरलें ते भितर आमी ते कितें हांड दवरलें चेडाक समवर्षां मुंजी करचें ना म्हूण सांगेन एक विशय हांड आमी कुडसीन घातले. थोडे कण आसा 20 वर्सां करचें ना म्हणून, थोडे जाग्या भितर 20 वर्सां करचें ना खंय, थोडे जाग्या भितर 6 वर्सां करचें ना खंय. हांवें गुरू कण सांगतना गुरून सांगलें पुण्य मारया दोन्ही करचें ना म्हणटा उरलें रे चल्ल्यार मुंजी करता आशिल्ली ती न्ही म्हूण पुण्य म्हणटा आशिल्लें मागीर गुरू. किंत म्हणे बुद्धिवंतीक आमगेले कसले करता आसाचे आमी हे देदीपणी करीपण आसा आमकां. विशय ना वतें 6 वर्सां 20 वर्सां विशय ना वतें 6 वर्सां करचें ना म्हणजे आसलें री 8 वर्सां खंयची वर्शीं 6 वर्षांच न्ही वे 16 बी 6 वर्षांच न्ही वे थंय सांगता आशिल्लें धर्मशास्त्र आमकां. 20 वर्सां करचें ना म्हणजे आसलें 8 नंतर 16 भितर करूं अडना म्हणटा सांगता आशिल्लें आमकां. आमकां हेजी कल्पना ना. कोण केकलें सांगलें 6 वर्सां करचें ना रे तें म्हणून आमी बी हाय 6 वर्सां करचें ना म्हण आमी बी तशी करता गेलेची. त्यान कितें सांगलें आमकां गुत आसतें त्याक तेगे कडेन दुड्ड नाशिल्लें की त्या वर्स करचें तेगे कडेन अनानुकूल आशिल्लें की त्या कितकें तापत उरचें पुर्व तें चुकून घेवचें कितें सांगलें हे आतां 12 वर्सां 6 वर्सां आतां करूं ना रे म्हण एक चुकून घेवचें एक उतर सांगिल्लेची. तशीच आतां गेलें मू तें 6 वर्सां करचें ना म्हूण पळोवन गेलें मू भावन आमगेले. मागीर गुरू सांगता उरता येयलीची शारदा याक्ट म्हण आयले गुत्तुरचें पुरतो म्हाका एक 40 वर्सां पयले. स्त्री लग्नाक पयले बाल्य विवाह पद्दत आशिल्ली चुकीची पद्दती ते हांव धारडी करता वतना ते विशय भितर शारदा याक्ट 14 वर्सां पयलीं लग्न करचें ना चेडीक. कितें आयलें हें एक्ट एक मंत्र चलयलें लग्न जालें नाका 14 वर्सां सुद्दां घेवन अशें त्याणें कितें केलें एक सिद्धांत केलें 14 पयलें कोणा लग्न करचें ना म्हणटा चली लग्न जालें ना न्ही 14 पयलें नंतर ते 16 गेले आतां 18 राबिशील सोडया
आतां न्ही कोळी कोण 18 जालें नाशिल्लें तो आनी 20 होन करता कितकी तें गुंतना आमकां खंयचें म्हळ्यार आमकां जेवकशें आम सिद्धांत खंय घेतले बीन आहा धर्मशास्त्र कितें सांगता ताका म्हालगड लोक कितें म्हणटा तें कल्पना न्ही आमकां अशें आमगे न्हू समवर्ष विषमवर्ष हें खंय सांगलें तुमकां कोण सांगलें तुमकां 8 नंतर 16 भितरी चैडा परिपक्व जालतना त्यांनी संध्यावन करचेक गायत्री जप करचेक योग्य जालतना बापा मला उत्तर तिने ऐकायचे सक्षम जालतना तेंकां मुंजी करका बरे क्षेत्रां वचून किना बरे बरे वैदिक प्रमाणाचेर मुंजी करका गायत्र म्हणून उपदेश दिवका तेंगेल्या जिवनाचे एक भद्र बुनादी खान दिवका हे पद्दती थंय विषम वर्ष प्रश्न ना थंय जाल्यार आमी खंयची एक कोणके एक सांगिल्ले मनुश्याला उतर आयकूंक न्हू आमी तशें कितें करता आसाची हें कितले पर्यंत योग्य अनेक लोकांक सांगचें पळय का स्वामीजी मुखाल वर्ष ताका गुरू बल येता समवर्ष कोरो जावत ना मुखाल वर्साची मुखाल गुरू बल चुकता ताका तेन्ना विषम वर्ष जाल्यार कर अशें ना कडेन केन्ना करचें लग्ना पयलीं दीस करचें आनी कांय ना आनी कितें करतले दुसरो उपाय कसो सिंक आतां अशें हांगे न्हू तेवटें घेवन बसनाकाची कोण केकलें सांगिल्लें तुमी करता आसा म्हण जालें न्ही वे गतानुगतीक लोक हो ते आनी सांगून तुमी केले तुमी सांगून आनीक लोकांक कितें करता आसू ना हें वस्तुनिश्ठ विशय हें न्हय अशा न्हू आमी थोडें परिवर्तन करून घेवका आमी थोडे जिवना भितर बदलावण करून घेवका म्हणजे विशय तरेची आमी सतर्क्यान जागृत रावची अनिवार्यता आमकां सगळ्यांची आसाची तेजे बरोबर दुसरा एक विशय चलता आसा मस्त विशय आसाची मस्त विशय भितर आमी चिंतन करतना आतां थोडेच अवश्य तसले विशया बद्दल वात उलयता आसाची चली चेडा लग्न करचे बद्दल अनेक लोक येताचे स्वामीजी चलये लग्न करूंक कला सहजन आमी सांगताची गुरू बल आसा ताका जातक भायर काडया स्वामीजी आतां 20 वर्ष ताका 20 वर्ष लग्न करचें ना न्ही कितें तोंदरे ना स्वामीजी 20 हा 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 खंय कुडशिल्ले पळया ते 20 खंय कन्नडा भितर 20 ताका 20 म्हूण कुडशिल्ले खंय कोणकेची खंय होन कुडशिल्ले हें कल्पना ना आमकां टिचर 20 संबंध आसा सकार शकार संबंध आसा सकार ते हें शकार 20 म्हणचे खंय संबंध हो ताका प्रायशः आमकां हेजी बी कल्पना कांय ना 20 करून सोडले 20 वर्ष करचे ना 20 वर्ष करचे ना 20 ताका वायट ताका ओट्टो लोक बरोबर लोकांक सांगितलें आयकलां हें पुराचें 20 म्हणून सहजन हांव सांगता उरता कोवीड आयलेले 20वें शतमान आयले ना ते 20 इसवी आयले ना ते 19 इसवी आयले COVID-19 म्हणून न्ही गुंतच न्ही तुमकां कडेन हांवें सांगलें 20 कसले आयले ना मरे हें रोग 19 आयलेले तो येता आशिल्लो मनीस हुशार तो सांगलो स्वामीजी तशें म्हणनाका तुमी कितें म्हणकानीची स्वामीजी ते 19 न्ही ते 19 इसवी न्ही 19 थंय बी 20 आसा थंय बी 20 19 बाबा भारी बुद्धिवंत रे तूं कडे त्या खांब घेवन बसला कडेन सांगलें हय न्ही म्हळ्यार ते बी 20 जाले 20 जाले एक मुखारी 20 ते 20 कडे खंय लग्न करता तूं बरें या खंयचे विशय बुद्धिवंतीक लोकाल मूर्खपण म्हूण सांगे न्हू अर्थ करचे कश्ट गेलो आमकां कसले पिशेपणांत लोक उलयताची करताची कितले मूर्ख मौढ्य आचरणे भितर आमी सिविलायजेशन म्हणटाची बुद्धिवंतीक म्हणटाची रॅशनल एनिमल म्हणटाची मनुष्य म्हळ्यार कसले मनुश्याले चिंतने जाता गेले कशें मस्त बेजार दिसता आसा 20 कांटी म्हणटाची 20 वर्साची कांटी खंय ते कसले केवटेचारी खंय खंय वचून घेवन कसले म्हणटाची म्हण आमकां कळटना हें पोराची अशें हांव घेवन घेवचें ना हें कोण केकलें तेगेले 20 वर्सां करूं जालें ना त्यान चुकून घेवचें म्हणाल कितें 20 रे ते 20 रे ते कल ना म्हण चुकून घेवचें सांगिल्लें आमी तेचे घेवन बसतात न्ही वे हाजी तेचे घेवन आमी 20 कडसून सोडली वे ताका आमी 20 करून सोडली वे ताका कितले दुरंत विशय न्ही ताका संबंध आसा संस्कृत शब्द विमुशती ही म्हणून आमी 20 म्हण एक्झॅक्टली सांगताची जाल्यार ते 20 करता म्हणजे आसतरी
आम्ही कितले महोन्नत विचाराचे म्हणजे विचार करचे अनिवार्यता आजी आम सगलो का असो हे कामे म्हणजे अंधानुकरणे म्हणून कोण की एकल्यान कळले आम्ही ते करता वताचे आम्ही अनुकरण करताचे दोळ सोडू की ताका ताणें कळले ते पळयत ना आमी अंध जावंक गेलो तो कळनी हांय करचें हांय कळ्ळें आनी एकल्यान करचें ब्लायंड बिलीफ्स म्हूण कितें म्हणटाची ते चिंतणे हें पुराची कितले योग्य आसा म्हणजे आमी करता आशिल्ले कितले चिंतनीय ज्ञान आसा म्हणजे चिंतन करूं गेल्यार प्रायशः गतानुगतिको लोक आहा तो करता म्हण हांव करता म्हण आनी एकलो करता बीन आहा तेजे फाटल्यान रहस्य कितें तें योग्य आसा की ना तें हांय करचें की न्ही हें चिंतने आज नांव गेलेले दुरंत विशय न्ही हें तसलें एक महान आज ही समस्या आमी समाजाचेर पळयताची ते म्हण सांगलेली शवसंस्कारा भितर आज कोण तरी मेल्ले री शवसंस्कार करचे कोण वतना पयलीं एक प्राचीन काल आशिल्ले प्राचीन काला भितर शवसंस्काराक सहजानुची चेडा धांडीत नाशिल्ल्याची कारण रातची जागर रान्ना वचूंक न्हू मस्त कठीण जाग उरता आशिल्ले ते सन्निवेश चेडा वचचें पडता नाका मनाक भावान वायट वता नाका म्हणचे बदल सहजान चेडाक वच नाका म्हूण सांगल्यार तिणी हट्ट करताची म्हूण सांगलें बाप्पा मातशें लोकांना वचचें ना म्हण एक नियम कळ्ळें बाप्पा बा कोणा आस की तुमी कोणा वचचें अशें ना आमी गेले नंतर तुमी वचका म्हण तेंगे एक नियम टायटल लायन सोडवा तेंकां बाप्पा मातशें लोक वचचें ना म्हण सान्न आसा तुमी वचचें ना आतां त्या नाका तुमकां आमी आसाची आमी करताची म्हण थांगेत आशिल्ली बाप्पा म्हणी जाल्यार चिंचकून घेवचें सांगलें कितें बाप्पा मातशें लोक वचचें ना म्हूण सांगे न्हू आज शवसंस्कार संदर्भाक उशीचे वरके लोक मेळनाशिल्ले तसले दुरंत विशय न्ही हें कितले योग्य जाले तसले विचार करता आसा आमी सामाजीक जिवी जावंक गे न्हू लोकां अनुकूल करून दिवका लोकांक बरें करका लोकांक सहाय करका आमगेलें एक चिंतन दवरून घेवका आमी म्हणटाले मानवीय चिंतन आशिल्ले तसले आमी आजी मागीर बाप्पा आसा मागीर अम्मा आसा हांव त्या कामां वतना बा म्हूण सांगेन दूर उरचें कितले पर्यंत योग्य आज शिवमोगा तसले गांवां भितर दावणगेरे तसले गांवां भितर मस्त कण संघटन जाल्ल्याचे थोडे युवक लोक तयार जावन वता आसाची संतोश विशय हें वचकाची जाल्लेरी आमी हे दितान कितें फाटी पडटा आसाची हें कितले पर्यंत योग्य आसा ताका आमी तुमकां निवेदन करचें कुची हें उटी घेवन बसनाकाची तेन्ना एक काल आशिल्ले चेडा गोंयचे वायट भावान पडताले तांकां मनाक दूख येतले म्हणजे भावनेचेर ते राष्ट्रीय दृश्टीन पळयत नाका मनुश्यार आसूं खातीर दृश्टीन पळयत नाका म्हणजे बदल एक दूर दवरलेले आतां चेडाक ते उठून दृश्य पळयचे थंय वचून पळय कोण आसा की तूं हांगा टीव्ही ऑन केलें पुरो घार रातचें मेळटा मनुश्यार रातचें न्ही थंय मनुश्य कितली जण पडटाची तसलो दृश्य पळयताले आनी बाप्पा मातसो तुका पडचें नाका म्हूण कितें सांगचें खंयचें तत्व आमगेलें कितें करता आसा आमी मस्त दुरांत विशय मस्त बेजार विशय अशें आमगे न्हू शवसंस्कार सादा काम न्ही यादोरो थोडे थोडे बरे समाज आसाचे मुखार गेले समाज आसाची ते समाजाचो पळयताची प्रत्येक घरचे एक मनीसपणे वताचे शवसंस्काराक तसले एक नियम धरून घेतले तेणी कारण कितें इतले दिवस तो आमगे बरोबर आशिल्लो आतां तो वता आसा ताका कृतज्ञता दिवका म्हणचे बदल एक घरच्यान एक व्यक्तीन वचकाचे शवसंस्काराक तसले एक भावने अनेक समाजा भितर आसूं तिन वता जाल्यार आमी मात दैवज्ञ ब्राह्मण श्रेष्ठ ब्राह्मण म्हूण सांगे न्हू भितर दिकांनी कनिश्ठ काम करता उरले सोडले री श्रेष्ठ काम करता मनस्थिती आमी खंय हाडून घेतलो एक उदार चिंतन आमी कडेन धरून घेतलें की तूं आमी बाप्पा आसा अम्मा आसा ते वतना हांग वतना हांवें आतां हें वर्श मात लग्न केलां मागीर पुताले हें वर्श मात मागीर चेल्ली लग्न केलां ते तिगे खरें कितें जालें री त्याक लग्ना प्रश्न ना त्या वर्स लग्न केल्लें आसा तिगे खरें कितें जालें आसलें री तो वतकी ना तेन्ना संबंद ना तेन्ना दुसरो म्हणून तो मात तो चुकून घेवचें कारण सोदता न्हय हें समू न्हय केन्ना केलेले सिद्धांत केन्ना कोण की तोंडात हाडलेले सिद्धांत आमी कितले हाजी अनुकरण करून घेवन समाजा भितर विशमस्थिती हाडली म्हण जाल्यार प्रायशः अनेक कणे लोकांक दुड्ड दिन आपूंक घेवन शवयात करचेक व्हरचें पडटा म्हणजे आसलेली दुरंत विशय न्ही हें आमगे समाज इतलो व्हड समाज व्हरून घेवन एक 8-10 लोक बी मेळटना
ते घार दुःखा भितर उरता तेन्ना तांकां सांत्वन सांगून घे न्हू तें काम करता लोक तरी उरना म्हणजे आसले तरी आज आमी श्रेश्ठ दैवज्ञ म्हण संगेवचे अर्थ कितले तरी उरले अशें जावंक गे न्हू आज ही रक्तपात पळयताची लोकां मान काडले कोले अत्याचार आमी ते सगळे पळयचे तयार आसाची जाल्यार हे घटना म्हत्वाचे तयार ना म्हणजे आसले तरी खंय की आमी अंधानुकरण करता आसा विना आमी अजुनूची सामाजीक जिवितान परिवर्तन जालें ना आशिल्लें तसले सत्य ते आमी कळून घेवचें पडटा अशें सांगे न्हू आमी सहजानूची ते कामाक मुखार वचकाची आमगेली गोरमेंट आशिल्ल्याची तसल्या कामाक वचचे रे मारया ते आत्माक एक तृप्ती मेळटा म्हणून खंयचे आत्मा हें शरीर सोडून गेलें की ते शरीर सोडून गेले नंतर ते आत्मा परतून येता थंय तेगेलें शरीर कितें केलां पळयचें का तरी तेन्ना कोण कोण शरीर येता भितर गेलेची तिंक पळोवन ते आत्म संतुश्टात खंय आबा ही नूट आयलेलीची हिंक बरें देव म्हण ते मन आत्म प्रार्थना करता खंय आत्म तिंगले बदल विशेष आमगे न्हू कृतज्ञतार्पण करता खंय जाल्लेरी आजी आमी कितें करता आसाची तें जिवंत आसतना तेगेले बरें बरें उलयले मजी मारले मस्ती केले मेले नंतर मात्र संबंद ना आमकां बाप्पा आसा अम्मा आसा लग्न केलां मुंज केलां म्हाका नातं जालां म्हण आमी तर दूर उरलेली पूण तो अर्थ कितें म्हणजे जालें दुरंत चेंज जावका बदलावण जावका सामाजीक जीव आमी समाजाक अनुकूल जालें तसो वातावरणाक निर्माण करता जिवितान उरकूना खंयचेय कळले मुढाचाराचे अनुकरण करचे कितले पर्यंत योग्य आनी थोडे लोक आसाचे तिनी श्राद्ध जेवणा जेवण वतना 12व्या जेवणाक 14व्या जेवणाक वतना तिनी विचारलेली स्वामीजी तो गेल्यार म्हाजे कितें वयान सांग गो अशें तिगेलें जेवण हांवें करूंक ना न्ही तिगेले प्रसाद हांवें खावं अशें ना न्ही पळया खंय म्हण चिंतन की म्हण ते मनुश्याले तो गेल्यार वयान सान खंय तिगेलें हें जेवण जेवचें ना खंय आतां तिगेलें सान म्हण तेगे शरीर आसता आतां सान की होडकी पळयचेक शरीर आसून घाण जालें ना पूर्ण घाण जालें पूर्ण घाण जाले नंतर बीची आतां तेणें तृप्ती करचें कोणाक तरी श्राद्ध करचें कोणाक तरी श्रद्धेन करचें काम आत्मा खातीर न्ही ते आत्मा खंयचे सोडून गेला तेजे खातीर ते आत्माक वय आसा आत्मा अनादी अनंत आत्मा वय लिमिटेशन ना आत्मा वय संबंधत ना जाल्लेरी आमी चुकून घेवचे एक बरें वाट सोदून घेतले तो म्हाका एक सांग न्हू तुगेलें जेवण हांवें वचचें न्हू तुगेलें थंय जेवण करचें ना हे खंयची पद्दती तुगेले कुटुंबाचेले तूं वचकी ना थंय पळीचें गेले की ना तूं पळीचें गेलो खंय तेगेले कडे काड म्हाका ह्यो कितें थंय पळीचें गेलो म्हणून हें आनी गेलें तिगेले घातलो पळीचें येवका न्ही हेका तेजे खातीर पळीचें गेलो येवन ना तेका पळीचें वचचें म्हण नाशिल्लें मना भावानी तें कित्याक शवसंस्काराक मुद्दाम त्यान वच्चा पुण्य काम ते जेवण आसलेली आपले मुद्दाम वच्चा आत्मीयत संबंधाचें काम ते प्रिती विश्वास हेक मस्त म्हत्व आसुना थंय तुमगेले वयाक तुमगेले अधिकाराक तुमगेले अंतस्ताक हांवें आत्तां लग्न केलां तसलें जेवण जेवचें ना कोण सांगलो तुमकां 1 वर्ष म्हण सांगली बी कोण गो तुमकां तुमी कंगितले नियम न्ही 1 वर्ष म्हण सांगे न्हू म्हणजे लग्न केल्यार 1 वर्ष मात उरता 2 वर्सां गेलें तें लग्न केलां परत तुवें कसलें मूर्खपणे विचार आमगेले खंय वता आसा आमी पोराचें कितें करता आसाची ही व्हड व्हड प्राज्ञवंत लोक उलयतात आमचे कडेन आश्चर्य दिसता आमी कितले अधोगती पावलाचे म्हण सांगलेली आमकां जेवका सिद्धांत आमी कनप खावन बसताची आमकां नाक कशें उरलेली चडसो उडयताचे आमी म्हणजे जाल्यार तरी कितले आमी अंधानकण करता आसाची कितले आमी अयोग्य तसलें काम करता आसाची हें जीवन चलचे प्रिती विश्वास गौरव आमी दिले निमित्त गौरव घेवचे विना आमी केले तसले खंयची मुढाचार सिद्धांत निमित्त न्ही गो आमी इतले विशाल जलस जिवना भितर वता आसाची सामाजीक जिवनांत आतां मस्तितले बदलावणी आमी करून घेतला पयलीं काळाचे खंयचे अनेक इतले पद्दती ना आतां अशें आसतना हे थोडे थोडे पद्दती मात्र हे तशी केलें मागीर बाप्पानी हांव अशी करून वता मागीर चेडन अशें करता सांगलेली प्रायशः खंय की आमी अजुनूची गतानुगतीक लोक जावन आसा विना आमी प्राज्ञवंत जाल ना बुद्धिवंत जाल ना मनुश्य जाल ना म्हणजे सत्य सांग कळून घेवका एक कावळी तरी मेल्लेरी 1000 कावळ्यांक ते सुतलो रडचे पळयताचे आमी त्या कितें तरी करचे पळयताची जाल्लेरी मनुश्यान आमकां कावळे तितले कनिश्ठ बुद्धी बी तरी ना म्हणजे जाल्यार तरी एक सांत्वन करता वेवस्थी बी आमकां ना म्हणजे जाल्यार तरी आमी खंय म्हण गेले म्हणजे जालो गो पळयक न्ही आमी थोडे विचार करक न्ही
कितकी केन्नाचे सिद्धांत घेवन आमी तरी पालन करता आसतरी हें कितलें योग्य म्हणजे जालें. अशें आमगे न्हू शवसंस्कार जेवण 14वें जेवण वैकुंठ समारात जेवण हें कांय दोश न्ही. आमी दिवची गौरव शरिरांनी याद दवरप. शरीर यात्रा करता आसतना सहजान इतल्यो सांगले बरोबर आशिल्लो ताका एक अंतीम विदाय करया म्हणून वचून येवची योग्य आसा. तेजी बरोबरी आमी कितें श्राद्ध जेवण दिवताची ना 14वें जेवण दिवताची ते आत्मा दिवची कृतज्ञते. आत्मा वय ना. आत्मा अनलिमिटेड तो अनादी अनंत तो परमात्मा स्वरूप तो ताका गौरव दिवची अनिवार्यता आमकां सकल कळका आसा. ते सोडून कितें मोढाचार कंदाचार घेवन तुमी बसल्याची हें योग्य न्ही म्हूण सांगचे विचार सांगची इश्ट करता आसा. तेजे बरोबर आज आमी पळयताची एक अनिश्टेल तसले पद्दती आज आमी मस्त करून पळयता आसाची. ते म्हळ्यार सहजानूची अचानक जावंक गे न्हू कोणा तरी एक आवय येयले तेगेले घोव तरी गेल्ले न्ही ताका पळयची दृश्टीकोन कितले हिळ्याय मांजल की म्हणटा तरी तेणें खंयचेची मंगल कार्य वचचेशी ना. आयले रे तेणें येद्दां बसची ना. तेणें दूर बसका तेणें खंयच्या कामाक मुखार येवची ना. म्हणजे एक दृश्टीकोनाचेर आमी कितें जिवन करता आसाची हें कितले पर्यंत योग्य आसूं. हाजी अनेक आवय लोकांनी न्हू दोळा उदक घालचे पळयली मस्त पश्चाताप येता. खंयचे बायली मना उरतो मागीर घोव वचका म्हणून पयले. खंयचे बायल इश्ट करतो मागीर घोवान वचका आशिल्लें म्हणून अचानक हांगा गेल्ले रे ताका दोश हेका कितें दिता हो तुमी. हें जिवंत आसतना हेका कितें मान काडता हो. ह्या कसल्या कतना अशें कित्याक कन्न दिता हो तुमी. येदी बी हृदय ना. मनुश्य म्हणटात न्ही आमी येदी बी करून ना आमगेले भितर ते बायल मनीसीक आमी कितलें क्रूर जेन्ना वर्तन करता आसाची. ते बायल मनीसी कितलें मना दुख्खेशी जेन्ना वर्तन करता आसाची हेजे बद्दल थोडे सतर्क जावंक न्ही आमी विचारवंत जावंक न्ही आमी. पयले एक काल आशिल्ले ते काळाक भितरी मस्त तितलो व्हड कुटुंब ते बायलाक जिवना भितरी विकृती जाली तसली एक आचार तिगेले उंची जावचे ना म्हणचे बद्दल ते एक वेवस्थे केल्ले. ते तेन्ना टायमार वेवस्थे आतां टायमार वेवस्थे न्ही ते आतां ते अवश्य बी न्ही ते जाल्ले रे. तेन्ना वेवस्थे आत्तां बी आजून घेवन बसून आमी तिंकां दूर दवरता आसाचें म्हणजे जालें आसलें री कितलें योग्य आसा. तुमकां ते एक बायल मनीस उरचें पुरो तिगेले पुताक तिगेले नात्राक तिगे संबंधिकाक ती एक गौरवान्वित व्यक्तीच न्ही वे. तिणी पण तिंका बरें करून पळोवन घेवंक न्ही वे जाल्यार कितलो दूर म्हणजे संबंधीक लोक कितें दूर करता वो कितलें योग्य आसा. सहजानूची तिने आयले री तांकां दूर दूर करचे थंय बशी थंय फाटल्यान बशी तूं मुखार येनाका म्हणचे कितलें योग्य. आवय आवयच वते देवी देवीच वते. घोवान आशिल्ले निमित्त एक सौंदर्य आशिल्लें एक जिवनाचें आनंद आशिल्लें तें सोडया. गेले नंतर कितें गेलें म्हण सांगे न्हू आमी ताका दूर करता आसाची. अमंगली तूं येव वशीत ना आपली वशीत ना म्हणजे कितलें तेगेले मना भितर दुखी घालता आसाची. तेगेले ते मनांत दुखी कितें आसा त्या समाजाक कितलो परिणाम करता आसा म्हणजे आमी कोण तरी विचार केला. तेगेले शाप कितें येता तेगेली नेगेटिविटी कितें येता मना भितर देवा तुवें म्हाका शिकन सोड मू हें समाज तूं म्हाका शिकन पळयत मू म्हणचे कितें तेगेले मना भितर वायट तरी विचार आयले री तेतून तुमचे परिणाम कोणा येता ते समाजाक येत न्ही. कोणकी एक चाल कोण केलो दोशाचे परिस्थिती समाजान बोशीची पडटा न्ही. कशान दयकन सांगता आसा तसलो का दूर करनाकाची खंडितान दूर करनाकाची. तिणी पयलेची नोंद उरताची तिंक आनी तुमी तरी नोंदयशिल्ले री तिंक आनी तरी तुमी दुखी घातले री खंडितानूची नोंदवा बैवेका गेल्या म्हण सांगशीची तिने आमकां सौक म्हणना तिने मन दुखिलेची आमकां शाप जावन येता आमकां वायट करता वता हें सत्य आमी कळून घेवका. अशें आमगे न्हू आमी तसलो का गौरव दिवचें एक चिंतन करका पळयका. तशें तूं म्हणटलें येद्दां आपूण हाडक स्वामीजी हांव येद्दां आपूण हाडका म्हूण सांगता ना हांव तुमकां. तेंके गौरव दियावो तेंके नमस्कार करयावो प्रिय सांगयावो आमकां आमी करता आसत आशिर्वाद दिया म्हूण सांगयावो. आशिर्वाद घेवचे कितें तुमकां आशिर्वाद घेवन सुमंगली उरक म्हूण आसा आशिर्वाद. मालगाड येत न्ही मालगाड केन्ना आशिर्वाद दिवत न्ही आमकां. ते सोड तिंकां कसलेच ना. एक चुकून तरी हळद कुंकू लायचे स्थाला येवन बसले री तीं हळद कुंकू उरके लायत ना आमी हे ती हळद कुंकू लावंक घेवचें ना. कितले चुकीचे हळद कुंकू तेगेले घोवान दिलोले न्ही हळद कुंकू आमकां कल्याण लावंक घेता आसाची सान आसतना लावंक घेता ना आमी कुंकू हळद. मांगले घोवान दिवचें पुरो हसीर कांकण घोवान दिवचें पुरो कुंकूम बी दिवत ना म्हळ्यार
खंयची पद्दत करता आसा आमी कितें मन दुखीचें काम करता आसाचें कितें मेळटा आसा आमकां तें मन दुखीले निमित्त अशें थोडें जागृत येवका पुरस्कार करया हो स्टेजावर बसया हांव तें सांगतना तुमगेले आवय जाल्यार आसतली ती विधवा म्हणून पडिना कशी स्टेजावर बसया ताका तेगेले आशिर्वाद घेवन काम करया कितलो आशिर्वाद मेळटा पळय तुमचे गेले तुमगे संबंदीक नाही ताका दूर करनाकाची गौरव दिया प्रितीन पळोवंक घेया प्रितीन उलया यो म्हण आपया हें एकला आयलें आतां हें कित्याक आयलें हें कितें भावने कितले दुरंत विशय म्हणून सांगलेली सहजानूची तसलो उलयत आसतना मागीर घरा बरें मंगल कार्य आसा तूं अशी ना न्ही अशी उलयता लोक म्हळ्यार तेणें येवचें ना म्हणून पयले सिद्धांत तयार करून बसताचे कितले मनां दूख येता तसले व्यक्तीक एक घोव गेल्लो कतो दूख हितून ते भितर समाजान न्ही असले अनिश्ट पद्दतीन दूख जालें आसतरी ते मनुश्य उरचेपणे मनयताले की ना ते बरें आशिर्वाद दिताले की हे मनुकुला कोणाच्या कडेन गेलेरी खंय की आमी बदलावण करून घेवची अनिवार्यता आमकां आसपण जालें अशें सांगे न्हू आमी थोडें परिवर्तन करून घेवका हें कितें सामाजीक रिती नितीचें एक कट्टपाड आसा अंधानुकरण आसा बदलावण करून घेवका तेंगेलो आशिर्वाद घेया गौरव दिया तितचें करून पळयनाका तेंकां तिरस्कार करनाका तेंकां तिंका गौरव आसा तिणी जावन काण घेतिल्ली न्ही घोवाक सहजान जाल्ले प्रक्रियेक तिंकां आमी दूर करचें कितें आसा हें कितले पर्यंत योग्य आसा हें आमी चिंतन कर केलां तेजे बरोबरी समाजा भितर आज हे प्रसंग येवूच ना जाल्यार थोडे लोकांक म्हालगड लोकांले हे प्रसंग आशिल्ले ज्येश्ठ आनी कनिश्ठ म्हूण घरा भितर खंय तरी एक काम करता आसल्यार म्हालगड्यान करका म्हालगड्यान करनाशें उदेरी लास्टान करका मदींचे संबंदच ना तशें एक चिंतन हांण दवरलां आमी पुराची ज्येश्ठ आनी कनिश्ठ म्हूण सांगे न्हू एक सिद्धांत करून सोडले ज्येश्ठ कनिश्ठ शब्दाचे अर्थ गुंतना आमकां ज्येश्ठ म्हळ्यार व्हड कनिश्ठ म्हळ्यार आमी अर्थ कितें केले ल्हान म्हूण अर्थ केले ल्हान म्हण न्ही कनिश्ठ शब्दाचो अर्थ अनुज आहा ज्येश्ठ कितें सान कनिश्ठ न्ही आमी ज्येश्ठ कनिश्ठ शब्द केले अत्यंत कनिश्ठ म्हणून घातले ताका अत्यंत ल्हान ना व्हड पुतांक करका ना धाकलो पुतांक करका मदीं 3-4 पूत येयले तिणी कितें करका तिका संबंदच ना हें खंयचे सिद्धांत तुमकां सांगिल्ले हें कोण सांगिल्लें धर्मशास्त्र तुमकां धर्मशास्त्र तशी वेवस्था ना याद उर तुमकां धर्मसिंधू चंदकन बरयता अत्र कनिष्ठो नाम ज्येष्ठात कनिष्ठः म्हणून कनिष्ठ शब्द अर्थ कितें म्हणटा व्हडलेकिंत सान विना अत्यंत सान न्ही दुसऱ्या पुताक अधिकार व्हडल्या पुताक करूं जावत ना सेकंड पुताक करता सेकंड पुताक करूं जावत ना थर्ड करूं जावत ना फोर्थान करता आतां तसलो प्रश्न येवता सोडया आतां उरचें एकूच आतां कनिश्ठ बी एकूच ज्येश्ठ बी एकूच आतां ते प्रश्न ना जाल्यार अजून अनेक कण हे आसता 3-4 भाव आशिल्ले कणे हे व्हडल्यांक करता ते ना धाकल्यांक करता रे मदींच्यान कितें करचें मध्य तिश्ट ती गाडव आहा तो गाडव जावंक गेलो ना तो तशें कितें करता न्हय अनेक भट लोक पयशे सांगताचे व्हडल्यान करता ना धाकल्यांक करता म्हणटा बीन आहा मदींच्यान कितें करता तें गुंतना तेंकां धर्मशास्त्र अशें व्हडलें सोडलें नंतर सेकंड थर्ड क्रम जावन येता बीन आहा ते धाकटे येवत ना कनिश्ठ धाकटे येवत ना ते हेजी कल्पना घेवंक आमी कितलो चूक करता आसता सांगल्यार शब्द अर्थ गुंतनाशीची आज आमी कशी आचरण करता आसाची कोण कितें सांगलेलें खरें म्हणटा येता आसाची आमकां रहस्य गुंतता आशिल्लें दुरंत विशय न्ही हें अशें हांवें न्हू थोडेची एक बदलावण करून घेवची अनिवार्यता आज आमकां सगलो को आसा सहज आवय लोकां खातीर सांगचें हळद कुंकू घालची पद्दती आमी सगलो को देवा घालताची कशी घालका हें उठलो गुंतता आसा प्रायशः आमगेले चिंतन आयकता उरताचे अनेक लोक हळद कुंकू घालतना कशी घालका देवाक पयलीं खंयची घालका हळद घाल की कुंकू घालका हळद गुंत आसता तुमकां तें कशी घालका मृगी मुद्रा पद्दती 3 बोटांनी घाल कशी 3 बोटां मृगी मुद्रा म्हण नांव अशी करूं जावत ना 5 बोटांनी बीन घालया कांय तोंद ना जाल्यार अशी करून घालनाकाची 2 बोट घेवन कितें घालचें आसाची हें 2 बोटां घालचें ना जाल्यार अनेक लोक कल्पना उरता हें 2 बोटांनी घेवन घालताची वस्तुता हें बोट पुजेक तितलें योग्य न्ही वायट म्हण न्ही तितलें योग्य न्ही अशें जावंक न्ही उठ 5 बोटां घातल्यार कांय प्रश्न ना ताका ना 3 बोटां घातल्यार बरें 5 बोटां घालया कांय तोंद ना ताका त्या थोडे लोक अशी करून घालता हें चुकीचें आसा अशें करून घालचें न्ही उठून मेळून घालया कांय तोंद ना ना अशें मृगी मध्ये घातल्यार एक शास्त्रीय पद्दती अशें हांवें न्हू थोडे कळून घेवका पयलीं हळद घालका नंतर कुंकूम घालका कारण कितें हळदी निमित्त आमकां भोग भाग्य मेळटा हळदी दिले निमित्त आमकां कितें मेळटा भोग भाग्य मेळटा कुंकूम दिले निमित्त आमकां मोक्ष साम्राज्य मेळटा कुंकूम दिले निमित्त देवाक मोक्ष साम्राज्य मेळटा आमकां अशें हांवें न्हू देवाक पयलीं हळदी पिठी घालका देवा
म्हाका सगळे भोग भाग्य दी, नंतर कुंकुम घालका. देवा मागील जीवन कृतकृती करी, तुगे पांय मुळा म्हाका एक शाश्वत तसलें म्हाका मांगल्य स्थिरजान दवरी. मांगल्य प्रतीक न्ही कुंकुम, एक स्थिरजान दवरी म्हणजे एक प्रतीक हांव न्हू ते घालची पद्दती अशें हांव न्हू. पयलीं हळदी, पयलीं नंतर कुंकुम. आतां तशें न्ही, थोडे लोक पयलीं कुंकुम घालताची नंतर हळद घालताची, हें चुकीचें आसा. आनीची कुंकुम हळद लायता आसतना बी कशी लायता आवट लोक गुत्तास म्हाका. मागीर आवय लोकांक लायट पळयता उरता. हळद कुंकुम तोगो लायताची, उंच कुंकुम लायताची. म्हळ्यार भोग भाग्याक भारतीय संस्कृती भितर स्थान कमी, त्यागाक स्थान व्हड. भोग भाग्याक कुंकुम हळदी अशें खातीर पडले लायचे, ते त्याग प्रतीकाक कुंकुम निडल्या लायचे. अशें आमगे न्हू हें हळदी सहजान पडले लायचे, कुंकुम निडल्या लायचे. थोडे लोकांक पडले लायचे गुतुरत ना, तेन्ना कुंकुमा उंच हळद लायचे जावत ना. कुंकुमा तो हळद लावीत, उंच कुंकुम लायक ना हा तशी लावचे जावत ना. अशा न्हू हें थोडे कल्पना धरून घेतले कितली बरें आमगेलें. अशा न्हू हे थोडे कितें शास्त्रीय कल्पना आसा. मागली मस्त लोक आवय गुत्त आसा, कारण चातुर्मास केले आमी, मस्त कार्यक्रमांक आयल्याची सांगल्याची मस्त लोक गुत्त आसा. जाल्यार ते बाकी लोकांक बी सांगया म्हणून. तुमी मात करची जालें ना, दुसरे लोक बी सांगता न्ही. मागीर पुरुश समाज मित्र लोकांनी बी कळून घेवका, तिने कुंकुम घाल म्हण अशी घालताची. अशी घालचे चूक म्हूण सांगतना सुमो घालची अशी ना अशी विना अशी घालचे चितले योग्य न्ही म्हूण दिसता आसा. अशा न्हू थोडे परिवर्तन करून घेवका. आनी थोडे लोक आरती घेता आसतना पळयक तुमी अशी करून आरती उंच हात हालोवन 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 अशी करून कडे हात पळोवंक घेता. काळे जालो की कितें जालो की कसले कसले जाता की म्हणटा. आतां एक पोळ एक साडी अशीच करून हात साडितात ते आरती उंच. आतां आमी ते बंद केले, उंचल्यान दाखयताची तो अशी करून घेवची आरती. आरती घेवची म्हळ्यार कितें? भगवंत म्हळ्यार अग्निस्वरूप भगवंत. ते भगवंत सुतलूच आमगे अग्नी होवन घेवन आरती होवन हाडला आसा. तूं ते भितर भगवंताची शक्ती आविश्कार जाल्ली आसा, तुमचे भितर आयला आसा. ते शक्ती आमी स्विकार करची. अशें तेजी कितें उश्णता आसा आमी ते स्विकार करून दोळ्याक मात तेका लायन घेवचे. म्हळ्यार भगवंत स्वरूप मागले भितर येवका म्हणजे एक भावन येते. अशें न्हू भगवंत सुतलो आर्त व्हरता आमी. त्या आरती भगवंताची शक्ती, भगवंताचें चैतन्य, भगवंताचे तेज तुमचे भितर आयल्या म्हणून त्या आरती आमी घेताची. ते घेवता आसतना पोळे साडीच न्ही तेन्ना तूं हात हालोवंक घेना आमी. कितकी करची न्ही पोळे सावन थोडे माथ्या मारून घेताचे हात, थोडे हळद्या मारून घेताची, खंय खंय मारून घेता केवटेचेर हात. खडे आ करताची काळे जांगेले म्हणून थो 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 कित करताची न्हय. तेजी उश्ण ते सहज शाक घेवन एक स्विकार करते. देवता भाव मागीर भितर आयला, दैवेशाची मागीर जागृती अवका म्हणजे भावाने प्रतीक केलें विना ते तशें न्ही. जाल्यार उठीचे रे आज आमी अंधानुकरण करता आसा विना कितें करका कशें घेवका आमकां कल्पना नाशिल्लें. खंय कितें बदलावण जावप म्हण दिसता आसा. अशें आमगे न्हू आमी सगळे लोकांची गतानुगतिको लोका जावचे ना, आमी पारमार्थीक जावका. हेजें सत्य कितें, हें कित्याक आतां केलें, हें आमी करकी नाका, हें कशें केलें बरें, हेजें तरी थोडें तर चिंतन करून आमी केलें री प्रायशः आमी सुसंस्कृती आमगे न्हू एक दैवज्ञ म्हणजे एक श्रेष्ठ तरगती भितर आमी वचचे शकताची. असले मस्त विशय आसाची प्रायशः उठू विशय करूं जावत ना. जाल्यार तितले विशय मध्य मध्य समाज विशय सांगिल्ले आसा. आतां थोडे इतले विशय सांगिल्ले आसा. जाल्यार कितले विशय तुमकां अनुकरण करूंक शक्य आसा तितलो प्रयत्न करून आमी चलया. तसलें शक्ती सामर्थ्य भगवती राजरसपणी ज्ञानेश्वर आमकां सगळो दिवं म्हणजे एक विशेष मागणी हें संचकर्चक इश्ट करता आसा. चातुर्मासचा कार्यक्रम बरेच रितीन चलता आसा. आज उरकेची मस्तीतले लोक येवंक गेलो. मस्तीत पाठपूजा सेवे, अन्नदान सेवे, महादान सेवे आनी चातुर्मास संपूर्ण सेवे जी दिवंक गेलो. सगळ्या लोकांनी बरें सहकार दिलो आसा. त्या सगळ्या लोकांची हार्दिक धन्यवाद सांचे इश्ट करता आसा. देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. विशेष सांगून न्हू आज 4 लोकांनी एक दिसाचे संपूर्ण चातुर्मास सेवे दिल्लो आसा. ते म्हण सांगलेली आमगेले आत्मीय जाले तसले कारवारचे श्रीमती अंकिता आणि श्री अविनाश मारुती पावसकर सोंकेरी कारवार हेनी आज एक व्हड सेवे दिल्लो आसा. आमगेले चातुर्मास 2003 2004 कारवारा भितर जालेले तेन्ना अविनाश अण्णाले बाप्पा मारुती बाम्मानीच मेंजान चातुर्मास केलेले ते चन्नीजान चातुर्मास केलेले अद्भुतांचा चातुर्मास केलेले. प्रायशात मारुती बाम्मा आमचे कडेन ना जाल्यार तेंगे चल्लो केन्ना येताची सेव दिताची. आतां एक व्हड सेवेजीने हे चातुर्मास कार्यक्रम सहकार दिलो आसा. अशें अविनाश अण्णाक आनी सगळे कुटुंबाक हार्दिक धन्यवाद सांगताची. देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबर आज मुंबयचे आतां गोवा उरताची श्री राजेश सदानंद शेट गोवा हेनी आज एक व्हड सेवे दिल्लो आसा. प्रायशः
सदानंद मामाले चलतींनी मठाच्या देवस्थान तेंगे पयर मात तेंगे भाव पारपोश करून गेलो देवस्थान बांदिले व्हड देवस्थान बांदिले मुख्य कारण करत्या सदानंद मामा आशिल्ले तेंगे चले राजेशण मस्त आत्मीय मठाचे परम भक्ती बी हाय तिनी तितलेच एक भावने श्रद्धे अशें आमगेन आजी तेंगेले आवयक शकुंतला आई घेवन गेनू आज एक व्हड सेवजी गेनू हे तातूंत मातशे कार्यक्रमाक मस्त सहकार मागीर राजेशणान दिलो आसा अशें राजेशणाक तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा तेजे बरोबरी एक सुंदर हेचे सेमा सेवे आजी मागीले गुडबडीचे आतां शिरशी उरता तिनी श्रीमती नर्मदा आनी श्री राधाकृष्ण रायकर हेंनी आज एक सेम सेवे दिल्लो आसा ते तेंगेले बापय आवय नांवांनी श्रीमती कमला आनी नरहरी रायकर स्मरणार्थ तिने आज दिल्लो आसा प्रायशः राधाकृष्ण मामा परिचय उठलो का आसताच गुडबळी गांवांत लोकांक शिरशी गांवांत लोकांक अति परिचित तिनी कारण तसले सहृदय स्वभाव दैवी गुण ओटला बरोबर मेळ्ळो तसले एक हृदयवंतिके अशें आमगे न्हू प्रायशः गेल्या चातुर्मासी टायमार तिनीच जेवणाचे विशय वेवस्था पळयचे मेन जावन काम केलें तिनीच आशिल्लें शिरशी चातुर्मासी चलतना तसले एक उदात्त गुणाचे अशें आमगे न्हू ते राधाकृष्ण मामानी तेंगे कुटुंबा बरोबर येवन एक व्हड सेव दिलो आसा अशें राधाकृष्णाक आनी सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा तेजे बरोबर हे सेम सेवे आजी मागीर श्रृंगेरीचे आत्मवेदनाल तसले श्रीमती अनुपमा एंड श्री चंद्रकांतराव चंद्रू इलेक्ट्रॉनिक्स श्रृंगेरी हिने दिलो आसा तांकां आमी चंद्रकांत म्हण नांव आसता चंद्रायण म्हण आपयताची प्रितीन मस्त आत्मीय इतलीच न्ही श्रृंगेरी कितें मठ आसा त्या मठाक अविनाभाव संबंद तांकां मठाचे कसले कार्यक्रम आसल्यार हिंगेल न्ही चो केन्ना उरता हिंदी मंदिरान काम करता उरताची मठा स्वामीजीक श्रृंगेरी स्वामीजीक मस्त परिचय आमगेले पट्टाभिषेक जाता आसतना चंद्रना निमित्तच मोहन मामा थंय वापून होऊन न्हू ते जगद्गुरू आमगे पट्टाभिषेक येवच तसले वेवस्थे करचे मूळ कारणाची चंद्रन आमगेले आनी आमी श्रृंगेरी गेलतना आमगे राबचे वेवस्थे वो दर्शन वेवस्थे वो चंद्रनाचे मुखार मुक्कन दिताची तितलो आत्मीय ते तितलो सरळ स्वभाव तितलेच एक भावने आशिल्ली व्यक्ती अशें आजी चंद्रना आनी श्रृंगेरी तेणी येवन एक व्हड सेव दिलो आसा अशें अनुपमा एक आनी चंद्रकांतनाक हार्दिक धन्यवाद सांगता देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा आजी विशेष आमगे न्हू आमगेले मठा ट्रस्टी तसले श्रीयुत गणपती कागिरी हिंगेल नेतृत्व भितरी आजी सन्मान्य श्री विश्वेश्वर कागिरी उत्तर जिल्हा संसद तिने आज येवन घेवन आज ह्या कार्यक्रमाक सहकार दिलो आसा अशें न्हू तिंकरकीचे हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता इश्ट करता आसा आजी श्री कुमार पांडुरंग कुर्डेकरांनी मलगी फुलां वेवस्थेचे एक अलंकार अनुकूल करून दिलो आसा मस्त पडतीन फुलां सेवा केल्लो आसा आज बी विशेष अलंकार अनुकूल करून दिले बद्दल कुमार नबीचे हार्दिक धन्यवाद सांगताची अभिनंदन सांचेक इश्ट करता आसा तेजे बरोबरी आज संध्याकाळा भितर सुंदर कार्यक्रम पळयले आयले तशी एक बोर्ड फिरून गेले इतलो लोक आज आवय लोक कशें की म्हणून कडे कळले उठ्ठूच भजनां थंड थंड जावन आज आवय लोकांनी आजी मस्त लोक हेंगे सुंदर तसो भजना कार्यक्रम दिला म्हण सांगेन मागीर प्रति दिवसा प्रमाण दावणगेरेचे आवय लोक ललिता सहस्रनाम शास्त्रोत वाद्यारी तेज नंतर चिक्कोडीचे मागीर आवय लोक दैवज्ञ महिला मंडळ तर येवन घेवन सुंदर तसले भजना कार्यक्रम चलोवन दिले अशें सांगेन मस्त संतोष दिसलो म्हाका ते एक टीम करून येवन तितलो दूर तर येतात न्ही तेणी 400 किलोमीटर दूर तर येवन इतले बरे कार्यक्रम दिवन घेवन हे कार्यक्रम सहकार दिले तसले मागीर चिक्कोडीचे दैवज्ञ महिला मंडळीचे सगळे आवय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगचे इश्ट करता आसा तेजे बरोबरीची आज आमगे चेन्नगिरी इतल्योचे आवय लोक बी कमी न्ही तिनी बी देविला महिला मंडळ वचून हे घेवन आमगे रूपा आईल नेतृत्वा भितरी तिंगे थंड येवन घेवन छंद कल तसले अनेक इतले भजने सुंदर भजन सांग घेवन हे कार्यक्रमाक शोभ्याळे अशें न्हू मागीर चेन्नगिरीचे देवज्ञ महिला मंडळीचे सगळे आवय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची अभिनंदन सांगचे इश्ट करता आसा तेज नंतर आमगेले बेंगलोरचे सखी संघ देवज्ञ सखी संघातनी बेची आज चितल दौरतनी आमगेले कल्पना आयल नेतृत्वा भितरी मस्त लोक येवन घेवन सुंदर भजना कार्यक्रम चलोवन दिले बेंगलोरा भितर सखी संघ म्हळ्यार ते एक प्रस्तुत अद्भुत तो संघ एक बरें संघटन आसा तेंगेले मागीर पुष्पा आयल नेतृत्वा भितरी मस्त बरें काम तेणी करता आसाची अशें हांवें न्हू आज चितल दौरतनी येवन घेवन सुंदर भजन कार्यक्रम चलोवन दिले तसले मागेले सखी संघाचे सगळे आवय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा त्यानंतर दोन्ही डान्सा कार्यक्रम भरतनाट्य कार्यक्रम योगा डान्स कार्यक्रम माझ्या हांगा पळयले तेवढे मागीर आखय तसले अक्षता कोलवेकर दावणगेरे आनी भरतनाट्यम तसले श्री चिंतना दत्तात्रेय रेवणकर गंगावती हे दोन हाकांनी छंद जाले तसले अद्भुत जाले तसले नृत्य प्रदर्शन करून योगा डान्स दाखोवन घेवन आमकां सगळो कशें एक मना संतोष केलो आसा अशें न्हू हे दोनी हाका लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने हे सांगचे करचेक इश्ट करता आसा मस्त संतोष जाता आसा चातुर्मास्य कार्यक्रम जाता आयले प्रायशे सुरवात येता आसतना म्हाका दिसता आशिल्लें मस्त विशय दिवस आसाची सांगचे चलता म्हूण सांगून जाल्यार आतां दिसता आसा
सांगचे दिवस ना आता दिवस कमी आता असाचे म्हणून जाल्यार बी उपाय ना उट्टू विशय म्हाका मनाशें उठून सांगू जावत ना तुमकां खंयचे मना आयकाचें उरता तें मात सांगता येता तुमी ना हांव मनाशें सांगचें वतना ते प्रेरण येताचे त्या टायमार ते मना भितर भितर बशिल्ल्यान सूचन येताचे ते विशय सांगचे ना तुमकां खंयचे आयकूंक म्हूण उरता ते विशय मात येता बाकी विशय येवत ना अशें आमगे न्हू प्रायशः देवीनी आनी एक 3-4 दीस आमकां अवकाश दिलो आसा आमी प्रितीनी मेळया प्रितीन सहकार्य आमच्या इश्ट करता आसा कितें धन्यवाद शंकराला धन्यवाद सांगता आसाची तिने एक धन्यवाद सांगता आसाची कारण समाजा भितर एक परिवर्तन जावका बदलावण जावका म्हणचे उठलो का मना भितर दिसतो जाल्यार सांगतालो कोण बेगीन कोडे घंटे कट्टे वरी हांव म्हणजे व्हड प्रश्न येता आमकां कुठलो कशी जाल्यार रे हांव इंदोर जावं की म्हाजेर की गुतना म्हाका हांव भानचो तयार आसा कारण कितें म्हाका कोणा निमित्त कांय जावचें ना कोणा निमित्त म्हाका कांय जावचें ना कोणें म्हाका बरें म्हणक म्हण बी ना म्हाका वायट म्हणक म्हण बी ना बरें म्हणटा लोक हांव बरो वायट म्हणटा लोक हांव वायट म्हाका कांय व्यत्यास आसना तो निमित्त जाल्यार हांवें कितें सांगता हांवें कितें दिवं तुमकां त्या दिवचे हांव प्रयत्न करता म्हाका गुत आसा हांव कसलो म्हणून म्हाका लोकांक टायटल दिवचें आवश्यकत ना म्हाका दुसरें बरें म्हणल्यार बी संतोश जावता याद उरता तुमकां दुसऱ्यान वायट म्हणल्यार बी म्हाका बेजार जावत ना केन्नाची हांव आशिल्लें तशें उरता हांव कशें आसता येता तशें आसता उरता हांव आतां आतां वता कोणा म्हाका मस्त म्हाका कसलो कसलो डिफरन्स पडटा जाल्यार रे मागीर काम कितें आसा तें करचें म्हाका दिला देवान शक्ती दिला आसता तें आमी करून वता देवान शक्ती दिली तितली दिवसू देवान योग्यता दिली तितली दिवसू देवान अधिकार तितले दिवस आमी करून वचपी ना ते बाकी न्ही जाल्यार कितें आसा तुमचें कितलें आयकप म्हूण मना आसता तुमचें कितलें बदलावण जावप म्हणचे मागीर मिच्चो लोकां भितर मना आसा मागीर आवय लोकां भितर मना आसा आक्को लोकां भितर मना आसा अशें सांगे न्हू प्रायशा देवान इतलो व्हड अवकाश दिलो कितकी चातुर्मास असले व्हड संदर्भ आमकां दिले कितें कारण कितें कितें एक बदलावण आमकां येवका म्हणजे कितें एक प्रार्थना उरता त्या प्रार्थना देव कितकन दिता वायट करून दिता वता आमगे प्रार्थना तरी वायट उरलेली आमकां वायटय मेळटा वताची वायट संगती मेळटा वताची आमकां बरें प्रार्थना उरलेली भगवंताले आशिर्वाद बी मेळटा आमकां बरें बरें वातावरण मेळटा वता आमी बरें जावचें आमकां रस्तो मेळटा वता वाट मेळटा वता तुमी याद धरून घेवका तुमगेले मनाचे प्रार्थने परमात्मानी 2 म्हयने घटले हें कार्यक्रम करून घेतला म्हणजे आसतरी तुमगे प्रार्थना कितली बरें आसा म्हणजे जालें न्ही गो ताका माध्यम ज्यान आमगेले प्रशांत राणे ज्यान काम करचें पुरो अध्यक्ष प्रशांत राणे जेवो सतीश राणे जेवण तेंगे मित्र मंडळीन काम करचें पुरो जाल्यार प्रार्थना कोणाला आशिल्ली मेन तुमगे सगळ्या हृदय भितर आशिल्ली प्रार्थनेची आज इतले पर्यंत येवचे कारण जेवण सांचे इश्ट करता आसा धन्यवाद फाल्याक पोराक अभेदाक 3 दीस थोडे लोक सत्कार बी कार्यक्रम दवरून घेता आसा आमगेले स्वयंसेवक लोकांक अशें फाल्यां थोड्या कार्यक्रमाक आमी टायमींग सेट करूं जावत ना एक 2-3 दीस सेट करून घेवका तुमी सेट करता म्हण सांचे निवेदन करताची आज भी मस्ती करू आयल्याची आज अनेक लोकांना नैवेद्य करून हाडिला ते सगळे लोकांक आवय लोकांक धन्यवाद सांगताची आतां आमी तीर्थयतलेची सगळे लोक तीर्थ लायनशी देवन तीर्थ घेवन प्रसाद घेवन देवाला आशिर्वाद घेवप म्हण सांगताची मागीर हे कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम.